श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की जय। कैवल्य दर्शन प्रकाशन दर्शकांचे स्वागत आहे। अध्यात्मशास्त्र ब्रह्मविद्येकडे प्रवृत्त साधकांचे अभिनंदन। या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणाऱ्यांचे स्वागत आहे। आजचा विषय आहे देवल ऋषीचे गर्भहरण। सह्याद्री पर्वतावर देवल ऋषींचा आश्रम होता। देवल ऋषी हे एक अत्यंत तपसंपन्न व तेजस्वी ऋषी होते। इहलोकीचे तथा परलोकीचे भोग अनित्य आहेत हे जाणून त्यांनी त्या परात्पर परम ऐश्वर्यवान शक्तीलाच प्राप्त करण्यासाठी त्या परम सत्याचा साक्षात्कार व्हावा म्हणून घोर तपश्चर्या सुरू केली। त्या तपसाधनेत त्यांना अनेक शक्तींचा साक्षात्कार होत गेला। जी जी शक्ती प्राप्त झाली तिला आपल्या अधीन करून त्यापेक्षा ऐश्वर्यादी सामर्थ्याने श्रेष्ठ शक्तीला ते जाणत गेले, प्राप्त करत गेले आणि तिला अधीन करत गेले। त्यामुळे त्यांना फार गर्व झाला। मीच या जगात सर्वश्रेष्ठ आहे असा अहंकार निर्माण झाला। त्यामुळे ते सर्व ऋषीमुनींना तथा देवदानवांना तुच्छ समजू लागले। हेतू हा की जो कोणी सर्व समर्थ नियामक जगाच्या निर्मितीचे निमित्त कारण अशी मुक्त शक्ती असेल तर तिचा शोध लागावा। सह्याद्री पर्वतावर देवल ऋषीने आपल्या शक्ती सामर्थ्याने एक लिंग स्थापन केले। दररोज देवल ऋषी काशीला गंगेवर स्नानासाठी जात स्नानसंध्या आटोपून गंगेची मूठभर वाळू घेऊन येत असत। नंतर पूजा द्रव्य घेऊन लिंगावर त्या अदृष्ट परात्पर परमशक्तीचा भाव मनात धारण करून मूठभर आणलेली वाळू स्थापन करीत आणि आपल्या शक्ती सामर्थ्याने ते लिंग 3.5 हात वाढवीत। वाढलेल्या लिंगाची पान, फुले, गंधाक्षता वाहून पूजा करीत असत आणि दुसऱ्या दिवशीच्या अरुणोदयापर्यंत तेथे ध्यानस्थ बसून अनुष्ठान करीत। हा त्यांचा नित्यक्रम असा होता। असे अनेक वर्ष निघून गेले। दररोज 3.5 हात वाढत असलेल्या लिंगाने आकाशाची उंची गाठली होती। त्या लिंगाच्या जवळ 12 कोसपर्यंत प्रज्वलित अग्नीची दाहकता पसरली होती। देवल ऋषीशिवाय या लिंगापासून 12 कोसापर्यंत चीटपाखरूही फिरकत नसे। यक्ष, किन्नर, सुरगण, ऋषीमुनी सुद्धा देवलांच्या या अघोर तपाने भयभीत झाले होते। देवल ऋषीने सृष्टीच्या विनाशाचाच हा उपक्रम आरंभिला होता का असे सर्वांना वाटू लागले। देवल ऋषीचा वाढता तप प्रभाव आणि अहंकार पाहून समस्त ऋषीमुनी सुरगण चिंतित झाले। स्वर्गात एका विशाल धर्मसभेचे आयोजन झाले। ब्रह्मा, विष्णू, महेशाकडे देवल ऋषीची तक्रार सांगण्यासाठी त्यांचे ध्यान करताच तिन्ही देव प्रगट झाले। इंद्राने देवल ऋषीची कथाकथन केली तेव्हा सभेत ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि महादेवाने सांगितले की एकेकाळी देवल आमचा उपासक होता, पण त्याची तपश्चर्या एवढी पराकोटीला पोहोचली की तो आमच्या सामर्थ्याहूनही सामर्थ्यवान झालेला आहे। त्याला फळ देणारी आमच्यापेक्षाही श्रेष्ठ कोण देवता आहे हे जाणणे अतर्क्य आहे। सृष्टीचे कार्य करीत असता आमच्या समोरही देवलाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। आम्ही सुद्धा त्याच्या स्थळावर जाण्यासाठी भयभीत आहोत। बराच वेळ सर्वजण संचित होऊन विचार करू लागले। खूप विचार केल्यानंतर शेवटी ब्रह्मदेव सर्वांना उद्देशून म्हणाले, त्या परात्पर परब्रह्माशिवाय कोणीही देवलाचा अभिमान दूर करू शकणार नाही। परात्पर परब्रह्म परमेश्वर अवतार श्री दत्तात्रेय प्रभू बद्रिकाश्रमात लीळा क्रीडा करीत आहेत। त्यांनाच आपण शरण जाऊन आपले संकट निवेदन केले पाहिजे। ब्रह्मदेवाचा सल्ला सर्वांना पटला। सर्व सुरगण, तिन्ही देव, ऋषीमुनी बद्रिकाश्रमात आले। सर्वांनी अत्यंत नम्रतेने श्री दत्तात्रेय प्रभूंचे दर्शन घेतले। ब्रह्मदेवाने
सर्वांवर आलेल्या संकटाचे कथन केले आणि या सामूहिक संकटातून आपणच सर्वांना मुक्त करू शकता अशी दत्तात्रेय प्रभूंची नम्रपणे विनंती केली. श्री दत्तात्रेय प्रभूंनी सर्वांना अभय देऊन म्हटले, आपण निश्चिंत राहावे. देवल ऋषी एक परम भक्त आहे. त्याचेही कल्याण झालेच पाहिजे व आपणा सर्वांचे संकट दूर झाले पाहिजे. त्यासाठी आम्ही स्वतः देवल ऋषीच्या आश्रमात जाणार आहोत. सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. श्री दत्तात्रेय प्रभूंनी सर्वांना उपदेश केला आणि सर्वांचा निरोप घेऊन जीवोद्धार कार्यासाठी बद्रिकाश्रमाहून सह्याद्री पर्वतावर आले. प्रातःसमयी देवल ऋषी काशीला स्नानासाठी गेले होते. श्री दत्तात्रेय प्रभू देवल ऋषीच्या आसनावर जाऊन आसनस्थ झाले. देवल ऋषी स्नान संध्या विधी आटोपून स्वस्थळी आले आणि पाहतात काय तर आपल्याच आसनावर कोणीतरी मानव आसनस्थ झालेला. छे, तिथे देवगण किंवा ऋषीमुनींना सुद्धा या 12 कोसाच्या अवधीमध्ये येणे अशक्य. ते बालसुलभ मानवाची काय कथा. निश्चितच ही व्यक्ती सूर्यगणापेक्षाही श्रेष्ठ आहे. तिच्या प्रसन्न वदनावरील सुहास्याने तर माझ्यातील क्रोधाग्नी जणू शांत झाला असे वाटते. असो, आधी दैनिक पूजाविधी आटोपून नंतरच या नवगताची चौकशी करू असा विचार करून त्यांनी गंगेची आणलेली मुठभर रेती लिंगावर टाकली. आकाशाला स्पर्श करू पाहणाऱ्या लिंगाच्या टोकापर्यंत देवलाने तपप्रभावाने हात लांबविला होता. दत्तात्रेय प्रभूंकडे पाहत आपल्या तपाचा प्रभाव किती आहे हे श्री दत्तात्रेय प्रभूंना जणू दाखविण्याचा प्रयत्न करीत होता. लिंग पुन्हा 3.5 हात वाढले. त्याने आणलेल्या पूजा साहित्याने भक्तिभावाने लिंगाची पूजा केली. लिंगाच्या पूजेसाठी श्री दत्तात्रेय प्रभूंना पूजाद्रव्य दिले. श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्या आसनावर बसूनच लांब हात करून घेतले व देवल ऋषीप्रमाणेच उंच आकाशात वाढविलेल्या लिंगा एवढा हात लांबवून पूजाद्रव्य लिंगावर ठेवले आणि करांगोळीने त्या लिंगाला दाबायला सुरुवात केली. लिंग हळूहळू पातळात जाऊ लागले. विस्मयचकित होऊन देवल ऋषी पाहू लागला. प्रतिकाराची सर्व शक्ती पणाला लावली, पण कुठलाही मंत्र व तप प्रभाव साथ देईना. लिंग मात्र आत आत जाऊ लागले. देवल ऋषीचा गर्व हरण झाला. अभिमान चूर होऊन गेला. अहंकार गळून पडला. पश्चाताप होऊन तो श्री दत्तात्रेय प्रभूंचे श्रीचरण धरून प्रार्थना करू लागला. हे प्रभू, तूच या जगाचा नियंता आहेस. तुझ्यासमोर कुणाचाही प्रभाव टिकू शकत नाही. हे दयाधना, मी आता तुला अनन्य भावे शरण आलो. तूच माझे रक्षण कर. मी तुझाच भक्त आहे. हे जाज्वल्य लिंग पूर्णपणे पृथ्वीत तू दडपून टाकलेस. निदान थोडे अवशेष तुझ्या दर्शनाची साक्ष म्हणून तरी राहू दे. अशी लीन होऊन देवल ऋषी प्रार्थना करू लागले. तेव्हा श्री दत्तात्रेय प्रसन्न झाले व 3.5 हात लिंग पृथ्वीवर शेष राहून दिले. देवल ऋषीने भक्तिभावाने श्री दत्तात्रेय प्रभूंची पूजा अर्चना केली, स्तुतिस्तवन केले. श्री दत्तात्रेय प्रभू देवल ऋषीवर प्रसन्न झाले व त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा देवल ऋषी आनंद अतिशयाने म्हणाले, हे देवा, तुझा सतत सहवास घडावा. तू नेहमी येथेच राहावे व मला तुझ्या सानिध्यात ठेवावे. तेव्हा श्री दत्तात्रेय प्रभूंनी तथास्तु म्हणून त्याला शांत केले व सतत सह्याद्री पर्वतावरच निवास करण्याची विनंती केली. सह्याद्री पर्वतावर निवास करण्याची संमती दिली. जाज्वल्य लिंगाचा दाह शांत झाल्यामुळे देवगणांनी श्री दत्तात्रेय प्रभूंवर पुष्पवर्षाव केला. ऋषीमुनी आनंदित झाले. फार मोठे संकट देवांच्याही देवाने निवारण केले. म्हणून श्री दत्तात्रेय प्रभूंच्या लीळेने पवित्र झालेल्या लिंगाला देवदेवेश्वर नाव ठेवून सर्वांनी श्री दत्तात्रेय प्रभूंची महापूजा केली. देवलाची सर्वांनी स्तुती केली. तेव्हापासून श्री दत्तात्रेय प्रभूंचा निवास सह्याद्री पर्वतावर झाला. अत्री अनुसया माता पण सह्याद्री पर्वतावर राहू लागले. त्याचप्रमाणे
अनेक ऋषीमुनींचा निवास तेथे झाला. जीवोद्धार कार्याची तळमळ, अधिकारी भक्तांना अमोघ दर्शन, वेळोवेळी अवतार धारण करून जीवांना ज्ञान, प्रेम देणे, विद्यादी दान देणे, दुःखातून मुक्त करणे, सुखफळास पाठविणे आणि आदी कार्य श्री दत्तात्रेय प्रभू करू लागले. दर्शनमात्रेच ज्ञान तथा उद्धार ही अपूर्व प्रवृत्ती श्री दत्तात्रेय प्रभूंनी स्वीकारली. सह्याद्री श्री दत्तात्रेय प्रभू महाराज की जय.